बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात गाडेगाव खुर्द या ठिकाणी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी 4 आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। दिनांक 28 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी शाळेत गेली होती, मात्र दुपारी जेवायला घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता ती आज शाळेत आलीच नाही असे शिक्षकांनी सांगितले। सर्वत्र शोध घेत असताना पीडित मुलगी एका मोटारसायकलवर येताना दिसली। वडिलांनी त्यांना थांबवले। त्यावेळी पीडित मुलीने सांगितले की आरोपी दत्ता विष्णू चंभारे याने तिला "तू मला खूप आवडतेस" असे म्हणून जबरदस्तीने शुभम रमेश देशमुख आणि अर्जुन कैलास सिंग ठाकूर यांच्या मदतीने आपल्याला मोटारसायकलवर बसवले। तिने आरडाओरडा केला असता जीवे मारण्याची धमकी देखील दिली। आरोपी श्याम दिनकर कराळे हा दत्ता चंभारेला पीडित मुलीबद्दल माहिती पुरवत होता असेही तिने सांगितले। पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन करत आहेत। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।